श्रोतेहो, आपण ट्यून आहात 90.8 FM कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम. चला वाचूया, समृद्ध होऊया. मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद. या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, मी ज्योती जोशी. आज शेवटचा लेख. सांगायचं राहूनच गेलं. आजपर्यंतच्या 24 लेखांमधून अनेक विषय आपण ऐकलेत, त्याचा आनंद घेतलात, पण तरीही शेवटी काहीतरी राहिलंय ही भावना लेखकाला सतावते आहे. आणि आपणही ऐकायला उत्सुक आहातच की काय बरं राहिलं असेल. तर ऐकूया लेख क्रमांक 25, सांगायचं राहूनच गेलंय. लेखक श्री प्रसाद कुलकर्णी. पुस्तक प्रासंगिक प्रसाद. बऱ्याचदा मला काही गोष्टींचं खूप आश्चर्य वाटतं. आज आपण महागाई झाली आहे म्हणून सतत ओरडत असतो. आपल्या घरात 2-2 व्यक्ती कमावणाऱ्या आणि लहानसं कुटुंब असूनही आपण सदैव रडत किरकिरत असतो. आपल्या सगळ्या छान छौकी सुरू ठेवून घरातल्या ज्येष्ठांच्या एखाद्या लहानशा अत्यावश्यक खर्चाला मात्र काही ना काही कारणाने बगल देत असतो. आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी कमी होत चालली आहे. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्या आहेत. इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुडघे टेकून शरण येत आहोत. मग मला व्यक्तिशः प्रश्न पडतो की माझ्या वडिलांनी गावातून या शहरात येऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं. बरं, ते करत असताना जे पडेल ते काम केलं, जसं जमेल तसं आणि मिळेल तिथे राहणं सोसलं. रिक्षा, टॅक्सी परवडणं शक्यच नव्हतं. बहुधा पायी, अगदीच नाही तर ट्रेन किंवा बस यांनीच प्रवास केला. स्वतःच्या हिमतीवर या शहरात नोकरी मिळवली. आपल्या आईवडिलांना आधार देतानाच या शहरात स्वतःचा संसार उभा केला. आर्थिक चणचण आम्हा मुलांना जाणवणार नाही याची सदैव काळजी घेतली. आमच्या समोर शक्य होतील तितके आनंदाचे क्षण सदैव ठेवले. आमच्या लहानपणी प्रत्येक चांगल्या गोष्टींचा आणि वस्तूंचा आस्वाद आम्ही घेतला. प्रत्येक हंगामात बाजारात येणाऱ्या वस्तू तात्या आवर्जून घरी आणायचे. कसं केलं असेल हे सगळं? विचार केल्यावर जाणवतं की या शहराने आम्हाला खूप काही दिलं. लहानपण समुद्रकिनाऱ्याच्या जवळच असलेल्या घरात गेलं. घरात आणि घरासमोर खेळायला जागाच नव्हती, परंतु चौपाटी 5 मिनिटांच्या अंतरावर होती. संध्याकाळी वाळूमध्ये खेळण्याची, ओल्या मातीचे डोंगर किल्ले बनवण्याची, अथांग समुद्राच्या लाटांमधून किनाऱ्याने चपला हातात घेऊन चालत राहण्याची आणि सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेत वाळूत पडून राहण्याची मज्जा काही औरच होती. खिशात पैसे अजिबात नसायचे, पण त्याचं कधी वैषम्य जाणवलं नाही. समुद्रकिनाऱ्याजवळ एक सुंदर प्रशस्त ज्ञानेश्वर मंदिर होतं. रोज सायंकाळी तिथे कीर्तन असायचं. खेळून झाल्यावर माझी पावलं कीर्तनात येणारी गोष्ट ऐकायला न कळत तिकडे वळायची. या शहराने मला शिक्षणाबरोबरच सर्वार्थाने सुसंस्कारित आणि एक सुजाण नागरिक म्हणून घडवणारी शाळा दिली. अगदी आजही कधी शाळेत जाण्याचा योग आला तर मला अक्षरशः गहिवरून येतं. माझ्या वडिलांच्या संग्रही अनेक उत्तमोत्तम पुस्तकं होती. जवळजवळ 1000 चरित्र, आत्मचरित्र, विविध साहित्य, अध्यात्म अशा मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेतील पुस्तकांनी भरलेलं कपाट होतं. त्यांना वाचनाची, शास्त्रीय सुगम संगीत श्रवणाची, त्याचबरोबर खेळामध्ये क्रिकेटची मनापासून आवड होती.
माझ्या वडिलांचा स्वभाव तसा अव्यवहारी आणि आई अर्थातच व्यवहारी होती. त्यामुळे आमच्या घराचा संसार रथ कधी अडखळला नाही की त्याने कधी भन्नाट वेगही घेतला नाही, परंतु सतत धीम्या गतीने चालत मात्र राहिला. माझ्या वडिलांच्या अव्यवहाराला चांगुलपणाचं, धार्मिकतेचं आणि कुटुंबवत्सलतेचं कोंदण होतं आणि त्यामुळे अव्यवहाराने कधीही वाकडं वळण घेतलं नाही. कुठेही बाहेर जाताना आम्ही टॅक्सी, विमानाने किंवा पहिल्या वर्गाने प्रवास केला नाही किंवा कधी नाटक पाहायला गेल्यावर ते अगदी पहिल्या रांगेतून पाहिलं नाही. परंतु हे सगळं आम्ही भोगलं हे महत्त्वाचं आहे. याच शहरात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आनंद मी वडिलांबरोबर घेतला. या सगळ्यांमध्ये माझ्या वडिलांनी त्यांच्या मानसिक रुग्ण असलेल्या सख्या भावाला आयुष्यभर सांभाळलं. तो बरा व्हावा म्हणून अक्षरशः सगळे उपाय केले, परंतु गुण मात्र जराही आला नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वडिलांच्या या प्रयत्नांना माझ्या आईने मनापासून साथ दिली. माझी आई 1988 गेली आणि वडील खूप एकटे झाले. माझ्या आई वडिलांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं हे मला वेळोवेळी जाणवलं आहे. आपल्या कुटुंबावर, आप्तांवर आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकावर त्यांनी केलेल्या निरपेक्ष प्रेमाचा मी साक्षीदार आहे. प्रत्येकाने एकमेकांवर मनापासून प्रेम करावं, कुणीही कुणाशी भांडू नये, कुणाचाही द्वेष करू नये, साऱ्यांनी आनंदात राहावं हे माझ्या वडिलांचं जीवनसूत्र होतं. वडील 2010 गेले. आई वडिलांच्या सानिध्यात लहानपणी जगलेल्या प्रसंगांच्या आठवणी कधीकधी जाग्या होतात आणि एक गतसुखाचा फेरा करून आणतात. या घराने जन्मदात्यांनी मला एक समृद्ध जीवन दिलं, माणुसकी शिकवली, आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिली आणि या सगळ्यांपेक्षाही वाचाल तर वाचाल हा अत्यंत महत्त्वाचा कानमंत्र दिला. वाचन संस्कृतीने आम्हाला खूप प्रगल्भ करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आज मी कागदावर जे काही 4 शब्द खरडतोय, जे काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्न करतोय आणि या सगळ्यात जो काही किंचितसा यशस्वी होतोय त्याचं संपूर्ण श्रेय जातं माझ्या वडिलांना. ते हयात असताना मी जे काही बाळबोध लिहून त्यांना दाखवत असे ते वाचून त्यांना खूप आनंद होत असे. त्याचं मुख्य कारण होतं, कसं का असेना पण मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. माझी थोरली बहीण सिद्धहस्त होती, पण तिने प्रासंगिक लेखनच केलं. मधल्या भावाचा मराठी लेखनाकडे विशेष ओढा नव्हता. माझे वडील आध्यात्मिक मासिकांमधून इंग्रजी मराठीत लेख लिहित असत. त्यामुळे मी सोप्पं बाळबोध का होईना पण लेखनाकडे वळलो याचा त्यांना मनापासून आनंद व्हायचा. वाईट एवढंच वाटतं की आज जेव्हा माझ्या लिखाणाला जरासं बाळसं येऊ लागलं ते सगळं त्यांच्या हयातीत त्यांना दाखवायचं होतं. सांगायचं ते राहूनच गेले. त्यांना मनाच्या अगदी खोल तळापासून थँक्यू म्हणायचं राहून गेलं. काव्य, गद्य लिखाणातून मला जे पुरस्कार प्राप्त झाले ते दाखवून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचं राहून गेलं. एकूण काय तर माझ्या लिखाणाने ज्यांना सगळ्यात जास्त आणि मनोमन आनंद झाला असता त्यांनाच हे सगळं तुमच्यामुळे हे सांगायचं राहून गेलं. आज जेव्हा मी एखाद्या क्षेत्रात समर्पित वृत्तीने, निष्ठेने, प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर शब्दचित्र लिहितो त्याला वाचक भरभरून प्रतिसाद देतात. खरं सांगायचं तर माझ्या लेखनापेक्षा तो प्रतिसाद त्या व्यक्तीच्या कार्याला असतो. परंतु ती व्यक्ती जेव्हा भारावून म्हणते, हे होत असलेलं माझं कौतुक, मिळत असलेल्या प्रतिक्रिया तुझ्या शब्दांमुळे आणि लेखनामुळे आहे, हे क्रेडिट तुझं आहे, तेव्हा मनात येतं, खरंच वडिलांना हे सांगायचं राहूनच गेलं. हे संपूर्ण, अगदी संपूर्ण क्रेडिट तुमचंच आहे. श्रोते हो, लेखक आपल्या पुस्तकाच्या शेवटी म्हणजे शेवटच्या लेखात निखळ कृतज्ञता व्यक्त करतो. आपले वडील, आई, मुंबई शहर, घर, पुस्तके, भेटलेली माणसे या सर्वांनी जे भरभरून दिलं त्याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो. पण हे ज्यांच्यामुळे मिळालं
त्यांना वडिलांना मात्र हे सांगायचं राहूनच गेलं. हा सल लेखकाच्या मनात रुतून बसला आहे आणि आता तो शेवटपर्यंत राहणार. या जाणीवेने आपणही व्यथित होतो. पण प्रत्येक प्रामाणिक भावना त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींपाशी व्यक्त करायला हवी, हा संदेश तर लेखक देत नाही ना. याबद्दल लेखकाशी कृतज्ञ राहून ही लेखमाला याच ठिकाणी संपवूया आणि पुन्हा भेटूया पुढील आगळ्या वेगळ्या उपक्रमात. धन्यवाद. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी. शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी.